तेली समाज महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न। धुळे शहरातील तेली समाजातील विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आज दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता धुळे शहरातील पत्रकार भवन या ठिकाणी गुणगौरव सोहळा पार पडला। या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले होते। तर प्रसंगी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमासाठी नरेंद्र चौधरी, विनोद शेठ, राजू चौधरी, शशिकांत चौधरी, छाया करंकाड, मुकेश थोरात, हेमलता चौधरी, मनीषा चौधरी, महेश चौधरी आदींचे विशेष सहकार्य लाभले। तर समाजातील मोठ्या संख्येने समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते। तर कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडीचे प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी, विभागीय अध्यक्ष शशिकांत चौधरी, जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, विभागीय निरीक्षक तुषार चौधरी, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा छाया करंकाड, सर्व महिला पदाधिकारी, त्याचबरोबर जिल्हा संघटक रमेश करंकाड, जिल्हा सचिव दिलीप सूर्यवंशी, ॲडव्होकेट ललित महाले, ॲडव्होकेट प्रवीण चौधरी, जितेंद्र चौधरी यांच्यासह महिला आघाडीच्या उपाध्यक्षा वैशाली चौधरी, शोभा थोरात, मनीषा चौधरी, दीपाली चौधरी आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीच्या वतीने तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यासाठी सुमारे 67 विद्यार्थी यांनी आपापल्या क्षेत्रात 10वी 12वी ग्रॅज्युएटमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं होतं। त्यांचा आज आपण हा गौरव समारंभ आयोजित केला होता। या समारंभात धुळे जिल्ह्यातील तेली समाजातील महिला भगिनींनी सहभाग नोंदवला। त्याबद्दल मी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने त्यांचं स्वागत करतो, आभार मानतो। सदर कार्यक्रम हा तेली समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता। मी या ठिकाणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या महिला आघाडीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं कौतुक व अभिनंदन करतो। त्यांनी यापुढेही अशाच प्रकारे विविध कार्यक्रम घेऊन समाजाला एक आदर्श देण्याचा प्रयत्न करायचा असतो। यापूर्वी त्यांनी अतिशय चांगले उपक्रम या शहरात राबवलेले आहेत। मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि विद्यार्थी मित्रांनी समाजात